कोणी येतंय की नाही मला बोलवायला? खरंच घर सोडावं लागेल नाही तर. सुमित, सुमित, सुमित थांबा. सुमित, सुमित थांबा. सुमित थांबा ना, थांबा. कुठे जाताय तुम्ही? काय करू मी थांबून? बघ ना किती अपमान करतायत सगळे. मला अजून अपमान सहन नाही होणार. मला जाऊ दे. नाही नाही थांबा सुमित, प्लीज नका ना घर सोडून जाऊ. असं का करताय तुम्ही? असावरी मला नाही थांबायचं आणि तूही इथे नको थांबूस. तूही चल माझ्यासोबत प्लीज. नाही, मी 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 राधाशी बोलते. आपण राधाशी बोलू, काहीतरी नक्की सोल्युशन निघेल. सुमित चला, साई प्लीज. असू नको थांबू मला. असू प्लीज ऐक. असू दादा, असं दादा बघ ना. दादा सुमित ऐकतच नाहीये, ते थांबायला तयारच नाहीये. का थांबू मी या घरात? सांग ना, का थांबू मी या घरात? सांग ना, काय अर्थ आहे इथे थांबण्यात? ज्या घरात मला कोणी आपलं मानणारच नसेल तिथे थांबण्यात काय अर्थ आहे? आणि काय खात्री आहे परत माझ्यावर असे आरोप केले जाणार नाहीत? हे बघा सर, जिथे आपल्याला किंमत नाहीये ना तिथे आपण थांबायचं नसतं. मी जे करतोय ते योग्य करतोय. प्लीज मला थांबवू नकोस. तूही चल माझ्यासोबत. नाही दादा, दादा बघ तुझ्या सुनेमुळे काय होतंय. हिच्यामुळे सुमित घर सोडून जातोय. दादा, दादा, मला कळत नाही तू असं का केलंस? काय झालं? आणि ही बॅग सुमित अंकल तुमची आहे ना? तुम्ही कुठे चाललाय? कुठे जाणार? घर सोडून चाललेत तुझे सुमित अंकल. फक्त तुझ्या बायकोमुळे. तुम्हाला सगळ्यांना फार विश्वास होता ना हिच्यावर. बघा काय केलं हिनं. घरातल्या मोठ्यांचा असा अपमान करतं का कोणी? माफी मागितली होती ना हिनं. आणि तू तू तर मारायची बाजू घेतली होतीस. पण हिला फक्त एकच हवं होतं. तिला आपलं घर फोडायचं होतं विराजस. तिनं तुझंही नाही ऐकलं. ती तिचा हट्ट रेटत राहील आणि तुला सबशेड गुंडाळलाय तिनं. तू करत नस बायको बायको, पण तिला त्याचं काहीच नाहीये. तुझ्यापासून लपवायला सुद्धा कमी केलं नाहीये तिनं. प्लीज तुम्ही थांबा. आता कशाला अडवायला आलीस? हा राईट, मोठेपणा हवा असेल ना तुला आता. कसलं पद्धतशीर प्लॅनिंग करते ना, व्यवस्थित एकदम. म्हणजे आता आम्हाला अडवण्याचं नाटक करणार आणि मग तू हिरोईन होणार, मोठेपणा मिरवणार. हो ना? ठीक आहे, तुला मोठेपणा हवाय ना? नाही जात आम्ही घर सोडून नाही जात. हा, पण माझी एक अट आहे. सुमितची माफी मागायची. पायावर नाक रगडून माफी मागायची. का? धक्का बसला? कमीपणा वाटतोय माफी मागायला? बिनबुडाचे आरोप करताना नाही वाटला कमीपणा? तेव्हा नाही लाज वाटली, मग मग माफी मागायची कसली लाज वाटतेय ग? नाही, तुला असं वाटलं असेल की पोलीस येतील, सुमितला पकडून घेऊन जातील आणि तू असं मस्त अभिमानाने सगळा तमाशा बघशील. हो ना? पण नाही, आता तुला हिम्मत दाखवावीच लागेल आणि माफी मागावी लागेल. कारण आता मीही उभी राहणार. तू माफी मागायची आणि आता तमाशा मी बघणार.
बास वहिनी बास. अजून किती बाजू घेणार आहेस तिची? सुमितचा अपमान झाला तर झाला, पण स्वतःच्या नवऱ्याची सुद्धा खोटं बोलली ही. तरीही तुला तिची बाजू घ्यायची घे, पण मी हिला सोडणार नाही. हिला माफी मागावी लागेल, नाक रगडून. चल. सुमित अंकल, राधाच्या वतीने मी तुमची माफी मागतो. चुकलं तिचं. तिने तुमच्यावर खोटे आरोप करायला नको होते, पण गैरसमज झाला तिचा. गैरसमज बोलून दूर करता येतात विराजस. ती तर तुझ्याशी खोटं बोलली. आत्या मान्य आहे मला, पण पण पूर्ण चूक राधाचीही नाहीये. विराजस, आत्या तू मला बोलू देणार आहेस की नाही? मला एकदा काय म्हणायचं ऐकून तर घ्या आत्या. मला हे मान्य आहे की राधाचा सुमित अंकलवरचा संशय चुकीचा होता, पण कंपनीमध्ये काहीतरी गडबड चालू आहे हे तर बरोबर होतं ना. तिच्यामुळे कंपनीचा एवढा मोठा घोटाळा समोर आला. कंपनीचं मोठं नुकसान होता होता राहिलं हे तर आपण नाकारू शकत नाही. आणि आत्ता ज्या कंपनीचं नुकसान होणार होतं पण जे हिच्यामुळे झालं नाही, ती कंपनी काय माझी किंवा राधाची नाही. बिराजदारांचं अख्खं घर चालतं आणि त्यात तू सुद्धा येतेस. एक बाई तिचं प्रत्येक काम करताना किती दक्ष असते माहिती आहे ना तुला. स्वयंपाकाचं, जेवणाचं उदाहरण घेऊयात आपण हवं तर. कुठलाही पदार्थ बनवताना प्रत्येक गोष्ट धुवून घेणे, साफ करून घेणे, मसाल्याचा वास घेणे, तो मसाला खराब झाला नाहीये ना हे चेक करणे, भाज्या धुवून घेणे. प्रत्येक पदार्थ समोर ताटात वाढायच्या आधी ती त्या पदार्थाची चव बघते आणि मग तो ताटात वाढते. का का त्या कोणावरचा अविश्वास म्हणून नाही, कुटुंबासाठी, आपल्या माणसांसाठीच्या सुरक्षतेसाठी ती करते. आणि आज ते राधाने केलं. तिच्यामुळे आज एवढा मोठा घोटाळा आपल्या सगळ्यांच्या समोर आला. खरं तर आपण सगळ्यांनी मिळून तिचं मनापासून कौतुक केलं पाहिजे. तिला थँक्यू म्हटलं पाहिजे, पण इथे भलतंच काहीतरी चालू. कमाल आहे. बाबा,